गणेश चतुर्थीला अवघे 2 दिवस शिल्लक असतानाच मुंबईहून कोकणात कोकणवासीय मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। मात्र यावेळी कोकणवासियांना चक्क मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। गणेश उत्सव अगदी 2 दिवसावर येऊन राहिला असताना मुंबई गोवा महामार्गाची चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मी माझ्या पाठीमागची जी दृश्य आहे ती तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे ह्या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते। गणेश उत्सव अवघ्या 2 दिवसावर येऊन राहिला असतानाच कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागत आहे। कोकण आणि गणेश उत्सव याचं नातं अतूट आहे। दरवर्षी लाखो कोकणवासीय मुंबई ते कोकण असा प्रवास करीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी येतात। हा प्रवास आनंदाचा असला तरी त्यात येणारे अडथळे आणि रस्त्यावरील खड्डे हे प्रवासांना त्रासदायक ठरत आहेत। कोकणातील गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसावर येऊन राहिलेला आहे। मात्र मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा झालेली आहे। काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी पुलावर भगदाड देखील पडले आहेत। मात्र खड्ड्यातूनच चाकरमान्यांना यावेळी आपला प्रवास करावा लागणार आहे। काही दिवसापूर्वीच मुंबई गोवा महामार्गावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केले होते, तरी मात्र अजून खड्डे बुजविलेले नाहीत। राजापूर सोडल्यानंतर खारेपाटण, तळेरे, नांदगाव, कणकवली, ओसरगाव असेल, कसाल, ओरोस, पंढूर असेल, वेता बांबर्डे, पावशी, कुडाळ, झाराप येथे खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते। एकंदरीत मुंबई गोवा मार्ग राजापूर ते बांदापर्यंत 120 किलोमीटरची चाळण झालेली पाहायला मिळते। त्यामुळे यावर्षी कोकणात गणपतीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। आपण ही जी दृश्य पाहतो याच ठिकाणी पूर्ण खड्ड्याची दिसत आहे। तुम्हाला या ठिकाणी पाणी भरलेलं दिसतंय डबक्यांमध्ये। अशी परिस्थिती असताना याच खड्ड्यातून मात्र कोकणवासियांना प्रवास करावा लागणार आहे। अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। खरं तर सांगायचं झालं तर एवढी वर्ष होऊन देखील सुद्धा ह्या रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळते। त्यामुळे प्रवासी कुठेतरी नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन अक्षय सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।